शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका मांडणारे आणि सर्व विरोधकांना आपल्या अंगावरती घेणारे खासदार संजय राऊत यांच्याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। खासदार संजय राऊत यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे। फोर्टिस रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलेले आहे। मिळालेल्या अधिक माहितीनुसार साधारणतः आज सकाळी नियमितपणे संजय राऊत हे पत्रकार परिषद घेत होते। मात्र पत्रकार परिषद घेत असताना त्यांच्या आवाजामध्ये थोडासा बदल जाणवला आणि एकंदरीत या पत्रकार परिषदेनंतर प्रकृतीमध्ये बिघाड झाल्यामुळे संजय राऊत यांना तातडीने फोर्टिस रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्यावरती तातडीचे उपचार सुद्धा सुरू झालेले आहेत। मुळामध्ये मिळालेल्या माहितीनुसार रुटीन चेकअपसाठी संजय राऊत हे दाखल झाल्याचे म्हटलं जात आहे। मात्र असं असलं तरी अचानक तातडीने रुग्णालयात दाखल झाल्यामुळे निश्चितच भीती जी ती राजकीय वर्तुळामध्ये व्यक्त केली जाते। मात्र असं असलं तरी संजय राऊत म्हणजे नेहमी पाहायला गेलं तर सर्व विरोधकांना म्हणजे जे शिवसेना असेल, शिवसेना नेते असतील, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, यावरती जे विरोधक टीका टिप्पणी करतात त्यांना पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रत्यक्षरित्या टोला देण्याचं काम हे नेहमीच संजय राऊत असतील किंवा आरोप प्रत्यारोप असेल किंवा आरोपांच्या फैरी असेल ह्या संजय राऊतांकडून होताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज आपण पाहायला गेलं तर संजय राऊत यांनी आज सुद्धा पत्रकार परिषद घेतली। मात्र या पत्रकार परिषदेनंतर तातडीनं त्यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर संजय राऊत यांच्यावरती एंजियोप्लास्टिक सुद्धा झाली होती। साधारणतः त्याच नंतरच त्यांच्याकडे रुटीन चेकअप जे आहे ते त्यांच्यावरती केलं जात होतं। मात्र साधारणतः पाहायला गेलं तर एंजियोप्लास्टिक झाल्यानंतर मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात त्यांना आता दाखल करण्यात आलेलं आहे। साधारणतः ज्यावेळेला एंजियोप्लास्टिक झाली होती आणि त्यानंतर जे रुटीन चेकअप चालू होतं आणि अशी माहिती समोर येते की मागील 2 दिवसांपूर्वीच संजय राऊत यांचं रुटीन चेकअप झालं होतं। मात्र त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगरचा दौरा केला। ज्यावेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून हंबरडा मोर्चा हा शेतकऱ्यांसाठी काढण्यात आला होता। त्यामध्ये संजय राऊत हे सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। कडक ऊन आणि त्यामध्ये झालेली ही सभा असं प्रकारचं चित्र पाहायला मिळत होतं। मात्र यानंतर पुन्हा एकदा मुंबईत दाखल झाल्यानंतर पत्रकार परिषद नियमितपणे संजय राऊत यांनी घेतली आणि त्यानंतर आता संजय राऊत हे रुग्णालयात दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। अधिकच्या माहितीनुसार त्यांना घशाचा त्रास होत असल्याची सुद्धा माहिती सध्या समोर येत आहे। त्यामुळे आता रुग्णालय बुलेटिन मधून काय कळतं, रुग्णालयातून डॉक्टरांचे उपचार सुरू आहेत, त्यामुळे डॉक्टर या सगळ्यावरती नेमकं काय भाष्य करतात किंवा संजय राऊत यांच्या तब्येतीबाबत काय अधिकची माहिती येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अवधेश पाटील, मुंबई।